नमस्कार, मी प्रतीक्षा, DNA मराठीमध्ये आपलं स्वागत। शिवसेनेचे राज्य प्रवक्ते संजीव भोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर टीका करत आगामी काळात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील आणखी काही खासदार शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा केला आहे। तसेच काही आमदार आणि नगरसेवकही लवकरच शिवसेनेत सहभागी होतील असं त्यांनी सांगितलं। भोर पाटील म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना पक्ष दिला असून त्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालत राज्यकारभाराचं काम केलंय। त्यामुळे अनेक लोकप्रतिनिधी शिवसेनेकडे आकर्षित होत असल्याचा दावा त्यांनी केलाय। यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली। महाराष्ट्रातील जनतेने तुमची साथ सोडली आहे, तुम्ही कोणत्याही पक्षाचे अध्यक्ष होण्याच्या लायकीचे नाही हे जनतेने दाखवून दिलं आहे। त्यामुळे लवकरच तुम्हाला तुमचे दुकान बंद करावे लागेल असं वक्तव्य त्यांनी केलं। आता आजच्या पत्रकार परिषदेचा कारण असं आहे बांधवांनो की 6 खासदारांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला। या 6 खासदारांनीच मागच्या काही काळात प्रवेश केला असं नाहीये। माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री हे राज्यातलं लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचा काम करण्याची पद्धत, त्यांचं नेतृत्व, त्यांच्यातली आश्वासकता यामुळे हजारो लोक सातत्याने शिवसेनेत प्रवेश करीत आहेत। मग ते फक्त उभाटामधलेच लोक प्रवेश करतात असं नाहीये, वेगवेगळ्या पक्षातले लोक प्रवेश करतात। आता उभाटातून प्रवेश करणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे। त्याचं कारणही असं आहे की शिवसेनेचं धनुष्यबाण हे कायदेशीर दृष्ट्या एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वातील शिवसेनेलाच मिळालेलं आहे, म्हणजे कायदेशीर मान्यता शिवसेनेला आहे। आणि बाळासाहेब ठाकरे वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा जो प्रखर हिंदुत्वाचा विचार आहे तो विचार, त्या विचाराची पताका घेऊन एकनाथ शिंदे साहेब पुढे जात आहेत। आता वंदनीय बाळासाहेबांचा विचार त्यांचे पुत्र उभाटाने जरी ते सोडलेले असतील तर शिंदे साहेबांनी मात्र या हिंदुत्वाच्या विचारापासून थोडीशीही फारकत घेतलेली नाही। आणि म्हणूनच या महाराष्ट्रातला सामान्य शिवसैनिक हा एकनाथ शिंदे साहेबांसोबत जोडला जातोय। आणि हा सामान्य शिवसैनिक जो जोडला जातोय त्यामुळे त्या ठिकाणचं नेतृत्व, लोकप्रतिनिधीही शिवसेनेत प्रवेश करतायत। त्याचंच एक द्योतक म्हणजे 6 खासदारांनी प्रवेश केला। आणि या 6 खासदारांनीच प्रवेश केला असं नाही तर आणखी काही आमदार प्रवेश करतील, अनेक नगरसेवक प्रवेश करतील, मोठ्या संख्येने प्रवेश करतील, पदाधिकाऱ्यांचा तर दररोज ओघ सुरू आहे। अशा परिस्थितीत उभाटाने उद्धव ठाकरे यांनी, खरं तर हे माजी मुख्यमंत्री आहेत, वंदनीय बाळासाहेबांचे चिरंजीव आहेत, पुत्र आहेत, म्हणून आम्ही या उद्धव ठाकरेंचा सातत्याने आदरपूर्वकच उल्लेख करत आलेलो आहे। मात्र आपण आज बघतोय की उद्धव ठाकरे जेव्हा ग्रामीण भागात, खरं तर ग्रामीण भागाशी यांची कुठली नाळ नाही, हे कधी ग्रामीण भागातल्या जनतेचं सुख दुःख यांनी कधी पाहिलं नाही, त्यात धावून गेले नाहीत, हा यांचा इतिहास आहे। हे राजमहालात बसलेल्या, वर्षानुवर्षे मुंबईतल्या राजमहालात बसून राजकीय मलिदा चाखत आलेले आहेत। मुंबईवर 25 वर्षे सत्ता ज्यांच्या ताब्यात होती त्यांनी मुंबईला फक्त लुटण्याचं काम केलं, मुंबईला भकास करण्याचं काम केलं। मुंबईतला मराठी माणूस मुंबई बाहेर यांच्यामुळेच फेकला गेला, ही परिस्थिती आहे। आता मात्र जेव्हा खासदारांनी प्रवेश केलाय आणि सर्वच संपल्यात जमा आहे, उद्ध्वस्त झालंय सगळं, आणि हे उद्ध्वस्त करण्यासाठी त्यांना संजय राऊत सारखा एक भोंगा कायम त्यांच्या उजव्या हाताला बसलेला असतो। आणि अशा परिस्थितीत ग्रामीण भागात जाऊन आता हे बरं, काय शेतकऱ्यांसाठी काही योजना सांगतायत का? काही कृती कार्यक्रम यांच्याकडे आहे का? शेतकऱ्यांचे प्रश्न माहीत आहेत का? मला तर वाटतं हे उद्धव ठाकरेंना अनेक पिकं, म्हणजे भुईमुगाला शेंगा जमिनीत येतात का पाल्याला येतात हेच सांगता येतं की नाही असा प्रश्न मला वाटतो। काही संबंध नाही ग्रामीण भागातील जनतेचा यांचा, शेतकऱ्यांशी कधी संबंध नाही। शेतकऱ्यांसाठी काय केलंय? एकच वाक्य सांगतायत सातत्याने, आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली। अरे अनेक बंधनांसह तुम्ही कर्जमाफी दिली, तेवढं एकच काम शेतकऱ्यांसाठी केल्याचं तुम्ही आणताय। इकडे एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात हजारो कामं शेतकऱ्यांसाठी केले, प्रकल्पग्रस्तांसाठी केले, पावसाच्या नुकसानीत मदत केली शेतकऱ्यांना, पुरात मदत केली शेतकऱ्यांना, नापिकीच्या बाबतीत मदत केली।
अनेक निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचे, मागेल त्याला शेततळ, मागेल त्याला ठिबक, इतक्या योजना शेतकऱ्यांसाठी आणल्या. नमो योजनेत वाढ करण्यासाठी महाराष्ट्राचा वाटा वाढवला, नुकसान भरपाईत वाटा वाढवला. या असे अनेक निर्णय घेतले आणि आता उद्धव ठाकरे ग्रामीण भागात जाऊन शेतकऱ्यांचा कैवार आल्यासारखं करतायत. आणि भाषण बघा त्यांचं, कालचं भाषण आम्ही ऐकलं. काय शब्द आहेत एका माजी मुख्यमंत्र्याच्या तोंडी एखाद्या भाषणात, 25 मिनिटाच्या 20 मिनिटाच्या भाषणात गद्दार, मिंधे, नमक हराम, हरामखोर, बुजगावणं, लांडगे, कोल्हे, भाजपला तर गाढव म्हटलं ते कालच्या यवतमाळ वाशिमच्या दौऱ्यात. आणि एखादा माजी मुख्यमंत्री काय बोलतोय, काय त्याचं भान. तर आलेले खासदार, शिवसेनेत आलेले खासदार हे इकडे शिवसेनेत आले, त्याच्याऐवजी हे भाजपकडे का गेले नाहीत, असं वक्तव्य त्या कालच्या सभेत उद्धव ठाकरेंचं आहे. म्हणजे नक्की करताय काय? वरती अमित शहांना शिव्या द्यायच्या, मोदीजींना शिव्या द्यायच्या आणि खाली कोणाचं तरी लांगुल चालन करायचं. एकीकडे भाजपच्या बाबतीत मी किती सकारात्मक आहे, देवेंद्रजींच्या बाबतीत मी किती सकारात्मक आहे असा आव आणायचा. परंतु याने काही फरक पडणार नाही. शेवटी देवेंद्रजी असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, ते महायुतीचे एक प्रमुख नेते आहेत. ते या महायुतीच्या बाहेर कोणी कितीही चाटुगिरी केली तरी त्यांना त्याच्यातून काय लाभ मिळेल असं वाटत नाही. उद्धव ठाकरेंच्या भाषणात शब्द आहेत लाचार, बटीक, गुलाम, बाडगे, फुटीर. अशा माणसाच्या बाबतीत काय आदराने बोलायचं? देशाच्या बाहेर जे केंद्रीय स्तरावरचे डेलिगेशन्स गेले, शिष्टमंडळ गेले, त्यात काही शिष्टमंडळांचं नेतृत्व हे दस्तूर खुद्द डॉक्टर श्रीकांत शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेनी केलं. म्हणजे देशाचे पंतप्रधान ज्या युवा नेतृत्वावर विश्वास दाखवतात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या शिष्टमंडळाचं लिडरशिप देतात, त्या श्रीकांत शिंदेसारख्या होतकरू नेतृत्वाला, अभ्यासू नेतृत्वाला तुम्ही कार्ट म्हणून संबोधता. इतका जळफळाट. आणि हा कशासाठी? तर तुमचं स्वतःचं कार्ट खरं तर नालायक निघालं. नाईट लाईफ आणि याच्या बाहेरचं त्याला जीवनच माहित नाही. ग्रामीण भागातला शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी तर सोडूनच द्या हो. हा बायकी आवाजातला युवराज, तो युवराज आणि एकनाथ शिंदेचा मुलगा जो कर्तृत्व सिद्ध करतोय स्वतःचा, उच्च शिक्षित आहे, त्याला तुम्ही कार्ट म्हणताय. दररोज तुम्ही गद्दार गद्दार करून काय मिळवणार आहात? तुमचा पक्ष संपलाय, तुम्ही उद्ध्वस्त झालात, तुमच्याकडे माणसं राहायला तयार नाहीत, तुम्ही तिकडे राजमहालात थांबत होतात, आता कुठेतरी बाहेर आलात, आता सगळं संपल्यावर बाहेर आलात. महाराष्ट्रातील जनता खुली नाहीये. तुम्ही कशासाठी बाहेर आलात? कारण तुमचं दुकानच आता बंद व्हायच्या मार्गावर आहे, म्हणून तुम्ही बाहेर आलात. त्यामुळे ग्रामीण महाराष्ट्रात तर उद्धव ठाकरेंना म्हणाव तुम्ही किती आटापिटा करा, ग्रामीण महाराष्ट्रातील जनतेने यांना पुरतं ओळखलेलं आहे. आणि मागच्या ज्या काही निवडणुका झाल्या, मग महानगरपालिका असोत, नगरपालिका असोत, विधानसभा असोत, या सर्व निवडणुकांमध्ये ग्रामीण महाराष्ट्रातील जनतेने उद्धव ठाकरेंना पुरतं नाकारलेलं आहे. कारण हा माणूस एखाद्या पक्षाच्या नेतृत्व करण्याच्या लायकीचा नाही, यावर राज्यातील जनतेने शिक्कामोर्तब केलेला आहे. त्यामुळे दररोज एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे, त्यांना शिवाशाप यापेक्षा वेगळा कार्यक्रम नाही. महाराष्ट्राच्या विकासाचा कुठलाही ठोस धोरण नाही, कृती कार्यक्रम नाही. अशा व्यक्तीच्या मागे आता महाराष्ट्रातील जनता जाणार नाही. आणि जे कोणी उरले सुरले खासदार आहेत, आमदार आहेत, नगरसेवक आहेत, त्यातले मोठ्या संख्येने आमच्याकडे येतील अशी परिस्थिती आहे. कितीही तिळपापड झाला, कितीही आक्रोश केला, कितीही दूषणं दिली, तरी तुमच्या अंतरंगात काय आहे हे आता पुरतं कळालेलं आहे. तुम्हाला आता महाराष्ट्रातील जनतेतून रिस्पॉन्स भेटणार नाही आणि उद्ध्वस्त ठाकरेंना लवकरच आपलं दुकान बंद करावं लागेल अशी परिस्थिती आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.